तयार होत आहेत. सनी येतात पहिल्या ओव्हरमध्ये. सो पॉवर प्लेचं हे पहिलं षटक दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टीकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार आकाश. पहिल्या मॅचचा पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे जर आपण पाहिलं वेगाने ट्रॅव्हल होत होता. फटका इथे जर आपण पाहिलं तर चांगला सजवलाय, परंतु आपण पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. वाईट +4. पहिल्याच बॉलवरती हा नशिबाचा पंजा. 5 धावा. फुकट ते पोस्टिंग म्हणतात ना, ते पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं. कारण पहिलाच बॉल लेग स्टिकला सोडून चालला, त्यानंतर एस्टिक रक्षकाला थोडं बीट करत असताना आउटफील्ड या मैदानाची फास्ट आहे. त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपण पाहिला. तिथे नशिबाचा पंजा खुला झाला. बॅटिंग करणारी टीम अर्थात जय बजरंग डोंगरनावे बी संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे. सनीचा हा बॉल लाईन इथे चांगली आहे. सिंगल आली या बॉलवरती. एक धाव येते आणि एक धावेच्या मदतीने धाव फलक 6 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली आहे जय बजरंग डोंगरनावे बीर संघाची. कारण पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिला तर तिथे वाईट फेकला होता आणि त्यानंतर तिथे 5 धावा येताना आपण पाहिला. इथे मिनी कमबॅक आपण म्हणू गोलंदाज सनीचं. कारण त्यानंतर स्वतःला सावरत असताना इथे लाईन त्याने चांगली हाताळली आणि परफेक्टली यॉर्कर बॉल जो मात्र आपण इथे पाहिला. त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. बॅटर आकाश गडे तिथे डिफेन्स केलं. सिंगल आली. स्ट्राईक रोटेट होती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहाल डाव करत हा विस्फोटक दर्जाचा बॅटर रोहित. सनीचा हा बॉल लाईन इथे देखील चांगली पाहायला मिळते. स्टंप टू स्टंप लाईन करत असताना हा गोलंदाज आपण पाहता. जिथे डायरेक्ट हिट झाली आणि पाहता पाहता या बॉलला 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. जिथे सिंगल यायची होती ती फील्ड चांगला झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर फेकी डायरेक्ट थ्रू आला. त्यानंतर तिथे बॅकिंग नव्हती आणि पाहता पाहता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा या बॉलवरती आला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. एट ऑन अबाउट दिस टाइम टीम जय बजरंग डोंगरनावे बी. सुरुवात दमदार. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गाचं असताना जिथे धावा येणं प्रत्येक संघासाठी गरजेचे असतात, ती सुरुवात खऱ्या अर्थानं आता या मॅचमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. सनी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका येते चांगला. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू थांबणार नाही. रेस लागली होती. शेवटच्या मोमेंटला चेंडू ही रेस जिंकला आणि या ओव्हर मधला हा दुसरा 4 चौकार. स्कोर कार्ड खऱ्या अर्थानं डबल डिजिट मध्ये अंकित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. इथे फटका दमदार होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे सक्सेसफुली फटका पण रोहितच्या बाडमधून चौकार पाहिला. सनी तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. सनीचा हा बॉल यॉर्कर ही खासियत आहे या गोलंदाजाची. डायरेक्ट हिट. वन हिट. फिल्डिंग अप्रतिम आणि त्यानंतर कॉलिंग खराब. फलंदाज रोहित आता रनआउटचा शिकार. लागतोय पहिला धक्का जय बजरंग डोंगरनावे बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पण पाहिली आणि त्यानंतर फलंदाज पॉपिंग क्रीज वरती पोहोचलाच नाही. रोहित डायरेक्ट हिट आपण पाहिला. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गोलंदाज सनीला आपण पाहिलं. तिथे विकेट आली. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये धनाजी येत आहेत. नवीन फलंदाज जे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. 4 चेंडूची फेकी आतापर्यंत झाली आहे. अजूनही 2 बॉल बेंडाडेरी पॉवर प्लेच्या षटकामधले इथे शिल्लक आहेत. पहिला विकेट इथे गमावला जय बजरंग डोंगरनावे बी संघानं. जिथे कॉलिंग आणि तालमेलची आपण कमी पाहिली आणि त्यानंतर डायरेक्ट हिट जो मात्र अटेम्प्ट केला गोलंदाज सनीच्या माध्यमातून आपण पाहिलं. पुन्हा एकदा सनी तयार होतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे बाटर बीट झाले. एसटी रक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. एक आली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. चेंडूला स्टॉप केलं बाउंड्रीच्या लगोलग. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील झालाय आणि पाहता पाहता या 3 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतात.
जिथे चांगला बॉल अटेम्प्ट केला होता गोलंदाज सनीनं, परंतु एसटी रक्षकाकडनं ही दुसरी मिस्टेक मित्रांनो खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये झाली आहे. बायच्या स्वरूपानं खऱ्या अर्थाने या 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल आता फ्लाय झाली आहे 3 धावेनं, जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती. गुस्टा टीम जय बजरंग डोंगर नावे बी, सुरुवात चांगली झाली आहे. 15 धावा फलकावरती आणि आपण जर पाहिलं तर पहिला बॉल वाईट तिथे चौकार आला, त्या मोफतच्या 4 आणि इथे त्या मोफतच्या 5 झाल्या आणि त्यानंतर इथे एसटी रक्षकाकडनं चुकी आहे 3 धावा. बॅकफूट वरती आलेत, फटका सजवला चांगला, कव्हर आणि पॉइंटला बीट करत असताना चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता या बॉलवरती या 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, तालमेल चांगलं पाहायला मिळतं या 2 फलंदाजांमध्ये. आणि पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते जय बजरंग डोंगर नावे बी, जाऊन पोहोचली ती 17 या धावसंख्येवरती. सो पहिला ओव्हर या ठिकाणी समाप्त झालेला आहे, जिथे धावफलकावरती धावा आपण 17 पाहिलेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रोशन येत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या क्रिकेट संघाकडून टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय जो मात्र कर्णधारानं स्वीकारला, इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी आणि जिथे सुरुवात खऱ्या अर्थानं चांगली झाली आहे जय बजरंग डोंगर नावे बी या संघाची या मॅचमध्ये. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग ही कमालीची पाहायला मिळते. स्पेशली आपण पाहताय आकाशला आणि त्याच्या सोबतीला फलंदाज धनाजी. रोशन तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच फुल टॉस बॉल, इथे विकेट करण्याचा प्रयत्न, कॉलिंग पुन्हा एकदा खराब आहे. रनआउटची संधी आणि संधीचं सोनं होता होता राहिलाय. हो फेकी चांगली आली होती, परंतु कलेक्शन प्रॉपरली चुकलं आणि इथे पुन्हा एकदा एक धावबादचा संधी आली होती, ती संधी आता गमावली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. फुल टॉस बॉल वरती मोठा फटका यायचा होता, तो फटका आला नाही आहे. हा डॉट बॉल जो मात्र फेकला जातो गोलंदाज रोशनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पोस्ट करण्याचा प्रयत्न साईडला, पुन्हा एकदा कनेक्शन झालंच नाहीये. एकदा वाली आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर सिंगल येताना पाहायला मिळते. या 18 धावा फलकावरती जोडला जात आहेत. P2चं षटक मार्गस्थ असताना जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा गोलंदाज सनीने खर्च केल्यात, पण तिथून कमबॅक करायचा होता ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाला. ते काम करत असताना गोलंदाज आपण पाहता रनवेवरती रोशनला कमालीची गोलंदाजी पेश केली जाते. 2 बॉल त्याने फेकले, आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. रोशनचा लोवर फुल टॉस, स्ट्रेट ड्राईव्ह, स्ट्रेट टू द फिल्डर, फलंदाज बाद, लागतो धक्का दुसरा. सुलोवा फुलटॉस बॉल जिथे आपण स्ट्रेट ड्राईव्हचा नजारा पाहिला, त्या ठिकाणी वाईडिश लॉंगरला खेळाडू तैनात होता आणि तिथे झेल त्याने चांगला टिपला. इथे दुसरा धक्का जो मात्र लागत असताना या मॅच मध्ये जय बजरंग डोंगर नावे बी या संघाला कमबॅक झालाय. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाचा या मॅच मध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. JP अर्थात जयेश येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, जिथे आता भागीदारी करावी लागेल आणि भरपूर सर जिम्मेदारी आता येऊन टेपली आहे फलंदाज आकाशवरती, कारण 2 हुकुमाचे मोहरे तुमचे तंबूच्या आश्रयाला आहेत. आणि जिथे जर आपण पाहिलं तर एक रनआउटच्या सुरुवातीमध्ये मोठी विकेट तुम्ही गमावली आणि त्यानंतर हा फटका जो फसला होता. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, रनआउटची संधी आणि संधीचं सोनं, मॅचची गोल्डन विकेट पुन्हा एकदा कॅरी होत असताना आता आकाश देखील या मॅच मध्ये रनआउटचा शिकार, लागतो धक्का तिसरा, फलंदाज बाद.
सो इथे देखील कॉलिंग खराब आपण पाहिले आणि त्यानंतर चेंडू पॅडवरती आदळला क्विक सिंगल आणि स्पेशली आकाशचाच कॉल होता. आकाश पॉपिंग वरती पोहोचलाच नाही आहे. तिथे इस्टिरक्षण चांगलं राहिला, चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर चांगली कलेक्शन त्यानंतर डायरेक्टली स्टंप उडवले आणि पाहता पाहता इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरा विकेट जो मात्र लागत असताना या मॅचमध्ये जय बजरंग डोंगर नावे बी या संघाला कॉलिंग सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. थोडी खराब, त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट तालमेलमध्ये थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे भागीदारीता करावी लागेल. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानामध्ये पवन आला आणि त्याच्या सोबतीला आपण जयेशला पाहता जिथे 3 विकेट गमावलेले आहेत. जगदीशजी भाग्यवंत यांचं या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचा करूया स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत. विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचा. इथे देखील कॉलिंग खराब होती आणि त्यानंतर डायरेक्ट हिट अटेम्प्ट केला होता. इथे जरी डायरेक्ट हिट झाला असताना तर जितक्या वेगानं फलंदाज धावला होता तितक्याच वेगानं धावावं लागलं असतं डगआउटच्या दिशेने, परंतु जर त्याला महत्व नाही आहे. डायरेक्ट हिट झाले नाही, पॉपिंग होती, फलंदाज सेफली पोहोचला आणि पाहता पाहता ही क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते. एमजीसीचे सल्लागार सन्माननीय जगदीश दादा भाग्यवंत यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे, त्यांचं करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्ने हार्दिक स्वागत. इथे आडवा बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून चालला हा बॉल. पंच दर्शवतात ती चेंडू वाईट आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल, टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. गुड बॉलिंग रोशन, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर जर आपण पाहिलं तर रोशनने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय, अर्थात ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. विकेट केलाय. इथे फिल्डिंग थोडी खराब पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षण मध्ये थोडीशी चुकी आपण पाहिली आणि पाहता पाहता सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे, जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते जय बजरंग डोंगर नावे बी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती धावा आहेत 22. यस डीजे अमीर. सुरेश म्हात्रे बाळ्या तेच मान्यवर खऱ्या अर्थानं उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे, अर्थात तो मामा सर्वांचे लाडके बाळे मामा, यांची का उद्या उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये होईल याच्यातील मात्र काही शंका नाही आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं समाप्त झालेली आहेत. गौरव येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये. गौरव हा गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपण पाहताय. पवन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनचा, इथे आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली आहे, वेगावरती स्वार आणि पहिलाच बॉल फेकला डॉट. निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन चांगली आहे, त्यावरती जर आपण पाहिला चूक टप्पा. गोलंदाज आपण पाहताय गौरवला रनवेवरती. सुरुवात चांगली झाली तिसऱ्या ओव्हरची देखील, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 आले होते असं वाटलं होतं 5 ओव्हरमध्ये 60-65 धावा बनवेल टीम, परंतु जसा विकेट गेला ना तसा पूर्णपणे बॅकफूटवरती आता जय बजरंग डोंगर नावे बी. ओ हो व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
दाखल होत आहेत. मागच्या बॉलचा विचार आपण केला तर फुलल यांचा बॉल. फलंदाजांना समोर खेळणं पसंत केलं आणि तिथे जर आपण पाहिलं तर कॉटन बोल्ड जो मात्र या ठिकाणी संपन्न झाला, जिथे गौरव हा झेल या ठिकाणी टिपलाय. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. स्वप्नील हा बॅटर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, जिथे आता धावांची कोंडी फोडावी लागेल, भागीदारी करावी लागेल, जिम्मेदारी देखील घ्यावी लागेल. नवीन फलंदाज स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय. गौरव तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. गौरवचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे लाईन चांगली आहे. सलगचा तिसरा बॉल त्यांना डॉट फेकलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अतिशय कमालीची गोलंदाजी. ते पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्यानंतर गोलंदाज रोशनची गोलंदाजी आपण पाहिली आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना हा गोलंदाज आपण पाहताय. नाव आहे गौरव. गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी वरती. स्वप्नील आपण पाहताय. ओहो, पुन्हा एकदा बीट करत असताना अतिशय कमालीची लाईन आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाज गौरवच्या माध्यमातून. सलगचा चौथा बॉल डॉट, एक विकेट देखील त्याने कॅरी केले या 4 बॉलमध्ये. काय गोलंदाजी पाहायला मिळते ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या क्रिकेट संघाकडून. कमबॅक झालंय संघाचं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आता मी तर म्हणेन खऱ्या अर्थानं सफल झाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या. त्यानंतर रोशनची गोलंदाजी कमालीची राहिली या. ओहो, लोवर फुल टॉस फटका इथे चांगला आहे वाईट डिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू सीमा पार, चौकार. सव्वीस धावा फलकावरती जोडल्या जात आहेत, जिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशननं 5 धावा दिल्या होत्या आणि इथे 5वा बॉल फेकत असताना गोलंदाज आपण गौरवला पाहिलं. 4 बॉल डॉट होते आणि त्यानंतर 5व्या बॉलवरती स्वप्नीलच्या बाडमधून हा चौकार. स्टील 1 टू गो. बॅकफुटवरती आले, फटका चांगला सजवला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे ऑन साईडला. एका टप्प्यावरती उचललाय, फेकी झाली. या कालावधीमध्ये फक्त सिंगल रनची मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलक आहे सध्याच्या स्थितीला 27. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया DJ अमीरला. तिसरा षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिली. त्याचबरोबरीनं आयोजक कमिटी, त्याचबरोबरीनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि जय बजरंग डोंगरनावे बी या संघाला सचिन धुमाल पाडगाव यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. त्याचा देखील करू या स्पर्धेच्या वतीनं आपण मोस्ट वेलकम. सो 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर 27 धावा धावफलकावरती, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या. त्यानंतर गोलंदाजी कमालीची पाहिली आपण रोशनची. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज गौरवला आपण पाहिला आणि रोशननं 5 धावा दिल्या, गौरवनं देखील 5 धावा दिल्या आणि पाहता पाहता टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आहेत. रोशन येतात पुन्हा एकदा.
आपल्या स्पेल मधील हा दुसरा ओव्हर. वेळ वाचवणं गरजेचं आहे. फलंदाज तयार. पहिलाच बॉल बॅटर पॅड मध्ये ऑन साइडला. बॅटर स्वप्नीलच्या बॅट मधून धावांची कोंडी आता फोडली. चेंडू सीमा पार. षटकार. सो पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार केला जातोय. इथे आक्रमकतेची भूमिका आता स्वीकारली आहे ड्रिंक्स ब्रेक नंतर. कमालीचा फटका पण पहिल्या स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार आलाय. रोशनचा हा बॉल यावेळेस समोर. व्हॉट अ शॉट. बॅटर स्वप्नील आता मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करतो. 1-6 षटकार. हलक्यात नाही कोण घ्याय. बॅक टू बॅक 2 षटकार जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. हा तोच गोलंदाज आहे रोशन ज्यानं दुसरा स्पेल हाताळला होता आणि त्याने धावा दिल्या तो 5. त्यावेळेस समोर त्याचा स्वप्नील नव्हता परंतु दुसरा स्पेल तो घेऊन आलाय आपल्या कोठ्यामधील. समोर आहे स्वप्नील. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आपण पाहिले. बॅक टू बॅक 2 षटकार जे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावांची कोंडी आता फलंदाज स्वप्नीलला फोडली. या मॅच मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे फ्लाय. 39 धावा त्या फलकावरती आहेत. फुल टॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवला. खेळाडू आगे खिलाडी के मस्तक पे दस्तक. 2-6 नंतर ठोकला हा 4. फलंदाज स्वप्नील चौकार. चौथ्या ओव्हरला टार्गेट केलं जात आहे. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस होता इथे लेग स्टिकला मिस केली आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 44 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 27 होत्या आणि जशी ड्रिंक्स झाली ना त्यानंतर स्वप्नीलची बॅटिंग आपण पाहताय. लोबा फुल टॉस. इथे लाईन चांगली आहे. बॉल चांगला पाहायला मिळतो. गोलंदाज रोशनचा ही खासियत आहे या गोलंदाजाची. बॉल डॉट फेकलाय. 3 मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करायचा होतो. तो मिनी कमबॅक आपण म्हणू तर झालेला आहे गोलंदाज रोशनचं. कारण समोर फलंदाज स्वप्नीलला आपण पाहताय ज्याचे बॅट्स खऱ्या अर्थानं सध्याच्या स्थितीला आग ओकतीये मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 44 धावा धाव फलकावरती. मिस टाइमिंग आखे कॉटन बॉलची संधीचं केलंय सोनं. 8 का जवाब पत्थर के साथ स्वप्नीलच्या विस्फोटक पारीचा अंत. फलंदाज बा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल चौथ्या ओव्हरमध्ये शिल्लक असताना नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण हा फलंदाज जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे स्वप्नीलच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये भरपूर सारे मोठे फटके आले. 2 षटकार आपण पाहिले बॅक टू बॅक. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला. त्यानंतर रोशनचा कमबॅक झाला जिथे त्याने यॉर्कर हाताळला. त्यानंतर स्वप्नीलचा विकेट देखील त्यानं प्राप्त केलेला आहे या ओव्हरमध्ये.
फलंदाज तयार प्रवीण हा दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. रोशनचा हा बॉल फटका इथे फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. प्रयत्न फाट राहिले महेशचे. धुंडो रे साजना कुठे गेला. पाहता पाहता या बॉल वरती आपण पाहिलं ओहो चौकात तर अडला परंतु 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. गुड बॉल रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. शेवटच्या बॉलवरती आला 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर पहिल्या डावात बॅटिंग करते टीम जय बजरंग डोंगर नावे बी जाऊन पोहोचली 48 धावा. डगआउट मधून कोणी बोल नका नंतर आयोजक कमिटीच्या वतीने 2 धाव्यांची पेनल्टी असेल याची देखील आपण नोंद घ्या. प्रभात येत आहेत खऱ्या अर्थानं शेवटची ओव्हरमध्ये आणि पुढील मात्र टॉस देखील आपण इनिंग ब्रेक नंतर करू. पुढील मॅच माल्लेड आणि त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा. कर्णधार उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा लगेच. माल्लेड टीम कॅप्टन आणि नवापाडा टीमचा कर्णधार रिपोर्टिंग करा. प्रभात येत आहेत शेवटचे 6 बॉल जिथे 48 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चौथ्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या जिथे स्वप्नीलचं योगदान खऱ्या अर्थानं चांगलं राहिलं. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिला फटका दमदार होता. चेंडू बाउंड्री लगत पोहोचलाच नाही तरी देखील 4 धावा पळून पूर्ण केल्या 2 फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फोर्स करण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी चेंडू खाली राहिलाय. एक्सेप्ट केलं नसेल फलंदाज जयेशनं परंतु मैदानाच्या आतमध्ये ते घडलं गेलंय आणि 5व्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली आहे. प्रभातला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावामधले शिल्लक असताना इथून धावा येणं गरजेचं राहतील कारण 48 धावा खरं तर आतापर्यंत बनवल्या गेल्यात. इथून 10-12 धावा येणं देखील गरजेचं आहे. बिग हिट केलाय साईडला मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलाय चेंडूला सीमा पार. बॅटर जयच्या बाड मधून हा दर्शनीय नेत्रदीपक षटकार. डावखुऱ्या हाताचे फलंदाज विस्फोटक असतातच याच्यातील मात्र काही शंका नाहीये. ओहो इथे लाईन चेक केली जाते. ऑफस्टिकला मिस केलाय तेच दर्शवतात पंच. अतिरिक्त धाव येईल. व्हाईट बॉल आला आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 55 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज तयार जयेश. मनोबल वाढला असेल कारण त्याला षटकार लगावला. आडव्या बॅटनं फोर्स केला पुन्हा एकदा. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. षटकारानंतर ठोकलाय बॅटर जयेशनं हा चौकार. एकूण 60 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फायटिंग स्कोर मी तर मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा केला कारण 3 षटकांमध्ये फक्त 27 धावा होत्या. असं वाटलं होतं की थोडीशी बॅकफुटवरती आहे टीम जय बजरंग डोंगर नावे बी परंतु स्वप्नीलची बॅटिंग आणि त्यांना फिनिशिंग टच देत असताना फलंदाज आपण पाहताय जयेश पुन्हा एकदा तयार. ओहो इथे लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉल आला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपानं ही धाव येताना पाहायला मिळते. थोडंसं प्रेशर आता क्रिएट झालंय गोलंदाजावरती. थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असेल नक्कीच गोलंदाज प्रभात वरती कारण मोठे फटके येत आहेत.
बॅटर जयच्या बाडमधून टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 60 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाज तयार. प्रभाचा हा बॉल शरीर भेदक मारा, बॅट लवकर गेली, चेंडू थोडा उशिरा आलाय आणि पाहता पाहता या बॉल वरती ही सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपानं. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल आली. टीमची टोटल 61 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील चांगला बॉल होता. प्रॉपरली शॉर्ट पिच चेंडू आपण पाहिला, जिथे बॅट लवकर गेले आणि चेंडूचा थोडासा उशिरा जो मात्र येताना आपण पाहिलाय, जिथे कनेक्शन जुळलंच नाहीये. सिंगल आली. फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंड वरती. प्रवीण स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे प्रभात पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये, व्हॉट अ शॉट. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता प्रवीणच्या बॅटमधून देखील मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे. षटकार. धावा धाव फलकावरती आहेत. फटकेबाजी कमालीची. बॅटिंग लाईनअप अगदी भरपूर आहे या संघामध्ये. जय बजरंग डोंगरनाव AB. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक. 67 धावा धाव फलकावरती आहेत. प्रभाचा हा बॉल पुन्हा एकदा फटका दमदार ऑन साइडला. शेवटच्या बॉल वरती देखील केलं जातं आक्रमण. चेंडू सीमा पार. षटकार. आपण टॉस करू. मालने टीमचा कर्णधार आणि नवाब पाडा टीमचा कॅप्टन आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉस का बॉस मध्ये टॉस साठी लगेच या. सो पहिला डाव आपण या ठिकाणी पाहिला, जिथे तब्बल 73 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. जय बजरंग डोंगरनाव AB या संघाकडून 74 धाव्यांचं टार्गेट जे मात्र या ठिकाणी सेट केलं जात आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या क्रिकेट संघासमोर. जिथे 3 ओव्हरमध्ये तब्बल जर आपण पाहिल्या तर फक्त 27 धावा होत्या, जिथे संघ थोडा बॅकफुटवरती होता. आणि त्यानंतर स्वप्नील, प्रवीण आणि जयेश याच्या बाटमधनं धावांची कोंडी फोडण्याचं काम मैदानामध्ये केलं. आणि पाहता पाहता स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 73 धाव्यांवरती जाऊन पोहोचला आणि 74 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे. गुड बॅटिंग.
सो पहिला डाव आपण पाहिला जिथे बॅटिंग खऱ्या अर्थानं अतिशय चांगली झाली. जय बजरंग डोंगरनामे बी या संघाची पहिल्या डावामध्ये बनवला गेला तब्बल 73 धावा. 74 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं आहे आणि 74 धाव्यांचं टार्गेट बनलं जाईल की डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मुरबाड तालुक्याला आपल्याला एक गोड आवाज. कैलास शेलवले सर यांना तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा महाविकास आघाडी चषक 2025. थँक्यू सो मच. ऑफसाईडच्या दिशेने डोलाला क्षेत्ररक्षक येतील मागे, परंतु चेंडूचा विजय होतो. चेंडू सीमा पार, पहिल्याच चेंडूवर ठोकलाय चौकार. असेल नवापाडा विपक्ष माळे संघाचे कर्णधार आम्हाला रिपोर्ट करायचं आहे. पहिल्या चेंडूवर आकाशच्या पहिल्याच चेंडूवर ठोकलाय तो चौका. दुसरा चेंडू घेऊन येतील यावेळेस आकाश. यावेळेस बॅट अँड पॅड मधून क्षेत्ररक्षक उपस्थित येतील. ही सिंगल धावा ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 5 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फलंदाजी महेशची. त्याचप्रमाणे आमच्या महाविकास आघाडी चषकाला भेट देण्यासाठी सागरजी मोहपे आणि अनंत मुरबाडे यांनी उपस्थित दाखवली, त्यांचं स्वागत करतो. तिसरा चेंडू घेऊन येतील यावेळेस आकाश. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू डॉट येतोय. कमबॅक केलं यावेळेस आकाशने आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर जरूर चौका खाल्ला असेल, परंतु पुढे येणारे 2 चेंडूवर त्याचं कमबॅक पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे मालेट संघ आणि नवापाडा संघाने टॉस उडवण्यासाठी आम्हाला रिपोर्ट करायचा आहे. या षटकातील 4था चेंडू घेऊन येईल आकाश आणि त्यांना फाईट करेल महेश, माफ करा सनी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडला होता, रनआउट करण्याची संधी उपस्थित होती, परंतु मिस होते आणि ही सिंगल धावा ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 6 या आकड्यावर. जगदीश भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाते. पाचवा चेंडू घेऊन यावेळेस या षटकातील आकाश घेऊन येतील आणि त्यांना फाईट करेल यावेळेस महेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बीट होत आहेत. चेंडू निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार खाल्ला असेल आकाशने, परंतु त्यानंतर आकाशचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचप्रमाणे पाहता पाहता शेवटचा चेंडू घेऊन येईल आकाश. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मोठा झटका, मोठा हादरा, सनीला माघारी परतावं लागतंय.
पाहूया त्याच्या माध्यमातून कशी गोलंदाजी पाहायला मिळते. ते आकाशच्या पावलावर पाऊल ठेवून तो. त्याचप्रमाणे या सामन्याचा टॉस झाला ते नवापाडा संघ. या नवापाडा संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते मालेट संघाला. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस माघारी परतावं लागतंय. माझ कार्यासाठी मध्ये पुन्हा एकदा 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत ते मोहितने. आकाशच्या पावलावर पाऊल ठेवून यावेळेस गोलंदाजी करतोय. दोन्ही चेंडूमध्ये तिरफला चित केलेत. संकटाच्या छायेमध्ये यावेळेस आंबेगाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 6 धावांवर 3 गडी बाद केलेत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील मोहित. डॉट डेड बॉल यावेळेस आपल्याला पंचांचा इशारा आपल्याकडे येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली मोहितच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत त्याने आणि दोनही दांडी गोल यावेळेस पाहायला मिळाली. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता परंतु बिग अपील केले. बाद होतोय या चेंडूवर आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली मोहितच्या माध्यमातून. या स्वरूपात यावेळेस माघारी परतावं लागले रोशनला. विकेट हॅट्रिक कंप्लीट नाहीये. सुंदर गोलंदाजी. एकही रन खर्च न करता या षटकामध्ये 3 गडी बाद झालेत. रोशनच्या पाठोपाठ यावेळेस परेश प्रशांतच्या विकेट नंतर यावेळेस परेश आपल्या खेळपट्टीच्या दिशेने वाटचाल करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जेलची संधी होती परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये रेस लागली. अडवतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मोहितच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये त्याने 2 धावा खर्च करत 3 विकेट मिळवलेल्या आहेत. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. षटकातील शेवट 5वा चेंडू घेऊन येतील. आपल्याकडे चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ठेवलेला. क्षेत्ररक्षक जातील मागे परंतु त्यांना भेदून सीमा पार जातोय चौकार. धन्यवाद डीजे. मोकळा श्वास घेण्याची संधी उपस्थित केली यावेळेस परेशने. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन येतील मोहित.
ऑन साईडच्या दिशेने टोलवला, क्षेत्ररक्षक खाली येतील आणि साधा सोपा झेल ड्रॉप होतोय. परेशला जीवनदान मिळतंय, पण त्या चेंडूवर फक्त आणि फक्त ही सिंगल धाव ऍड होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाची 4 बाद 13 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आंबेगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बाद 13 या आकड्यावर. धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं ते डोंगरनाव या संघाने आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस मैदानात परेश आणि गौरव. तिसरं षटक घेऊन येतील वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक आकाश. यावेळेस पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करत त्याने 6 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली. तो आकाश यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. पहिला चेंडू फुल टॉस होता, सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू बीट होतोय. पहिला चेंडू आकाशच्या माध्यमातून निर्धाव येतोय. धावांचं भलं मोठं आव्हान जर सर करायचं असेल तर एकेरी दुहेरी धावेने समीकरण जमणार नाही. फक्त आणि फक्त मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील, परंतु मोठे फटके खेळण्याची कुठलीही संधी उपलब्ध करून देत नाहीत आकाश. ट्रॅकर चेंडू यावेळेस माघारी परतावा लागतंय. सुंदर झेल, परेशला माघारी परतावं लागतंय. मुकेश पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये सुंदर कामगिरी करत असताना आकाश दुसऱ्या षटकामध्ये देखील सुंदर कामगिरी करतोय. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर परेशला माघारी परतावं लागतं. त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय तो जयेश. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा सेन्सिबल करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू देखील येतो निर्धाव. सातत्याने निर्धाव चेंडू आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 1 गडी बाद करत त्याने फक्त 0 धाव खर्च केली या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये त्याच्या सुंदर कामगिरी आपण पाहिली. या षटकातील 4था चेंडू घेऊन येईल आकाश. यॉर्क चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू बीट होतायत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते संघ करणारा आकाशच्या माध्यमातून. या 4 चेंडू मध्ये त्याने एकही धाव न खर्च करता 1 विकेट मिळवले. काय गोलंदाजी पाहायला मिळते आकाशच्या माध्यमातून. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील. यॉर्क चेंडू लॉंगॉनच्या दिशेने उडवला, क्षेत्ररक्षक खाली येत. यावेळेस चुकीला माफी नाही आणि यावेळेस माघारी परतावं लागतं जयेशला. ते 5 चेंडू मध्ये 2 विकेट मिळवत आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आकाशने. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. 2ही षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 गडी मिळवले आहेत. यावेळेस फुलर लेनचा चेंडू, यॉर्क चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्याला ओळख आहे, निर्धाव येतोय हा चेंडू.
तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती ब्राईट ब्रदर्स या आंबेगाव या संघाची. पाहिली या टुर्नामेंट मध्ये पहिली मेडन ओव्हर. भरपूर कौतुक असेल मित्रा तुझं. त्याचप्रमाणे चौथं षटक घेऊन यावेळेस डोंगर नावे संघाकडून येतोय तो धनंजय. पाहूया दोन गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवील की आंबेगाव संघ या षटकामध्ये कमबॅक करेल. धनंजय ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू घेऊन येतील. त्याचप्रमाणे स्ट्राईक एंडवर असेल गौरव. आपट्रॅकर चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू येतो निर्धाव. काय सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू येत आहेत ते जय बजरंग डोंगर नावे या संघाकडून. त्याचप्रमाणे दुसरा चेंडू घेऊन येतील यावेळेस धनंजय. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू देखील येतोय निर्धाव. स्लो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे हा चेंडू देखील येतोय निर्धाव. तिसरा चेंडू घेऊन येतील या षटकातील धनंजय आणि त्यांना फाईट करेल जयेश. गौरव पुन्हा एकदा. मात्र हा चेंडू अवांतर पंच आमचे इशारा करतायत. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलात तर मुरबाड तालुक्यातील एक मोठं नाव सागर कापडी आणि दिनेश कापडी. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने टोलवला क्षेत्ररक्षक खाली येतील. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर या सामन्यातील या इनिंग मधील पहिला षटकार. या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला तो गौरवच्या माध्यमातून. नक्कीच धावसंख्येत भर होते ती जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस अवांतरचा इशारा आमचे पंच करतात. हा चेंडू अवांतर येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावर. त्याचप्रमाणे मदन ठाकरे युवा उद्योजक त्याचप्रमाणे शरद पवार यांचं सहर्ष स्वागत या सामन्याच्या माध्यमातून मी करतो. त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. यावेळेस बॅट अँड पॅडला चेंडू टच होतोय. हा चेंडू निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी कमबॅक करतोय तो यावेळेस धनंजय. आपल्या षटकामध्ये जरूर षटकार त्याने या षटकामध्ये जरूर षटकार जरी लगावला असेल मात्र पुढील चेंडूवर कमबॅक करतो धनंजय. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार. या चेंडूवर देखील मोठा घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय तो गौरवच्या माध्यमातून. धनंजय व आक्रमण चढवलंय. षटकात त्याला 2 षटकार लगावले ते गौरवने. शेवटचा चेंडू घेऊन येतील. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खाली येतील आणि यावेळेस झेल मिस होतोय. त्याचप्रमाणे या चेंडूवर उचलतील फेकतील तोपर्यंत या चेंडूवर 2 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आंबेगाव या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती
तुकारामजी भोईर, संतोषजी मुरबाडे आणि बुधाजी मेंगाळ यांचं देखील या सामन्यांच्या माध्यमातून स्वागत करतो आणि त्यांनी देखील स्टेजवर येण्याची कृपा करावी अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे चौथं षटक घेऊन यावेळेस 5वं षटक घेऊन येतोय डोंगरनावे संघाकडून दीपेश. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली डोंगरनावे संघाची. वॉट अ बॉल, मात्र अवांतर चेंडू असेल. यॉर्कर, वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचं क्षेपणास्त्र म्हणून ज्याची ओळख तो वाईड यॉर्कर, परंतु हा चेंडू अवांतर येतोय. पहिल्या चेंडूवर ही धाव ऍड होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 30 या आकड्यावर. आपल्याकडे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोळवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील, अडवतील, तो उचलतील, फेकतील, तोपर्यंत ही सिंगल. 2 धावा. तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये बाद नाहीये, 3 धावा कंप्लीट होतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 33 या आकड्यावर. आणि त्याचप्रमाणे पुढील चेंडू 5 आणि 41 धावेची आवश्यकता. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ही धाव घेतली नाहीये. स्वतःवर विश्वास दाखवलाय. फक्त आणि फक्त यावेळेस या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू ऑनसाईडच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, थोडं फंबल होत आहे, उचलतील, फेकतील, तोपर्यंत या 2 धावा ऍड होतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 बाद 35 या आकड्यावर. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. यॉर्क चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू देखील येतोय निर्धाव. सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दीपेशच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे डोंगरनाव या संघाच्या संपूर्ण गोलंदाजांकडून 4 चेंडूमध्ये त्याने फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत दीपेश. यावेळेस लो फुल टॉस चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने जातील, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, उचलतील, फेकतील, तोपर्यंत ही सिंगल धाव. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक यावेळेस आंबेगाव संघासाठी. इनिंग मधील हा शेवटचा चेंडू घेऊन येतील दीपेश. लो फुल टॉस चेंडू होता, मात्र हा चेंडू देखील येतो निर्धाव. त्याचप्रमाणे जिंकलेल्या संघाचं भरपूर असं कौतुक आणि हरलेल्या संघाचं मनपूर्वक आभार. या संघामध्ये, या सामन्यामध्ये आपण उपस्थिती दाखवली, आपली आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मदनजी ठाकरे आणि शरदजी पवार